मी सांगितलं माईकवर बोललो, बाबा उत्तर महाराष्ट्रातल्या ज्या बैलगाडी मालक उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातनं जो बैलगाडी मालक पळायला येतोय त्या बैलगाडी मालकानं सांगावं त्याच्यावर आजपर्यंत तिथं अन्याय होऊन दिलाय का, त्याच्यावर कोणाची दमदाटी होऊन ऐका हो माझं संपूर्ण ऐका, तुमच्यावर दमदाटी होऊन दिली का? तुम्हाला काटा टोचला आणि तुम्ही मला फोन केला नाही उचलला आणि तुमचं प्रॉब्लेम सॉल्व नाही केला असं झालं आहे का? मग मी ज्यावेळेस विचारत होतो तुम्ही सांगा एकही बैलगाडी मालक बोलला नाही, ह्याचा अर्थ तुम्ही आम्हाला मानत नाही. ती म्हणत होते बैलगाडी संघटना आम्हाला मान्य नाही, काय आम्हाला तुमचे नियम मान्य नाहीत. तेव्हा तुम्ही काय बोलायचं झालं होतं तुम्हाला की ह्या संघटनेमुळं आम्हाला सगळ्यांना तिथं न्याय मिळतो. तुमची तोंड शिवली होती का सगळ्यांची? आणि ज्यावेळी ती उज्जत घालत होती त्यावेळी ठीक आहे माझी ताकद आहे माझं हे मी सगळी दाबली, पण त्यावेळेस तुमच्याकडून मला ही अपेक्षा होती की तुम्ही सगळ्यांनी बोलायला पाहिजे होतं. एकही बैलगाडी मालक आमच्या बाजूनं बोलला नाही. मग तुम्ही सगळेजण काय त्यांनी आमच्यावर हात टाकायची वेळ यायची वाट बघत होता का? अहो मला सांगा मनोहर चव्हाण एक मिनिट ऐका. अहो ती ऐका, गणेश बनकर गेले, मला एक गोष्ट सांगा, गणेश बनकर गेल्या वर्षी इथं आले, त्यांनी मैदान चांगलं केलं. ऐका ना, त्या माणसाला एक काहीतरी शर्यत तिथं वाढवायची, तिथल्या बैल मालकाला. आता त्यानं 2 महिने परिश्रम घेऊन इथं येऊन निमंत्रण दिले आम्हाला सगळ्यांना. मग आता उद्या तुम्ही एखादं मैदान घेतलं ना आम्हाला बोलवलं आम्ही जाणार नाही का? आम्हाला तुम्ही निमंत्रण दिल्यावर आम्ही जाणार नाही का? आता माझा खोंड तिथं पळायला गेला होता. नाही काय माहिती का इथं आता तुम्हाला थोडे दिवस शांततेची भूमिका राखावी लागेल. लगेच काय होणार नाही. तिथली बैलगाडी मालक आमच्या अंगावर यायला लागल्यात की आम्ही तुमचं ऐकतो म्हणून आम्ही चुकीचे का? तिथल्यांनी तुमचं हां मग नाही हो, ऐका आता तुर्तास काही होऊ शकत नाही, तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. मला ते गोड बोलायला जमत नाही. मनोहर शेठ तुम्ही तुमचं तर सांगच नका मला. तुम्ही कुणाला बी वायद्या मागता. तुम्ही शेवाळे आबाला वायदी मागितली, नाही दिली नाही ही गोष्ट वेगळी. तुम्ही काय सांगितलं एकविरीच्या मैदानाच्या अगोदर मला 70,000 रुपये वायदी मिळती, आपण दुसऱ्या मैदानाला पळू. नाही कंप्लेंट काल मीटिंगमध्ये सांगितलं आबानं. तुम्ही कुठल्या गरीबाला बैल दिले हो फुकट? सगळ्यांच्याकडून पैसे घेतलेत तुम्ही. कोण म्हणलं नाही घेतले? काय राव मनोहर चव्हाण, आणि उभी केली तर काय करणार? कायमस्वरूपी इकडे यायचं थांबणार का तुम्ही? नाही मी काय म्हणतो, मी माणसं तुमच्या समोर नंदीवर हात ठेवून बोलायला होतो की. म्हणजे तुम्ही खेळासाठी येत नाही इथं, तुम्ही पैसे कमवा येतात. विलास पवारनं घेतली, तुम्ही घेतली. अहो तुम्ही मागितले पैसे राव. तुम्ही 70,000 रुपये मला मिळतात म्हणला, पुढच्या मैदानाला बैल देतो म्हणला तुम्हाला. मग सर आता म्हणताय वायदी मिळत नाही, ही 70,000 रुपये मिळतात कसं म्हणला तुम्ही? हे चुकीचं आहे तुमचं. तुम्ही कुठल्या गोरगरिबाला सहकार्य करत नाही, तुम्ही पैसे कमवायला इथं येत आहे. नाद म्हणून येत नाही ती सरबतगिरी, अजिबात नाही. तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला आहे. नादाचा सामान्य माणूस असताना नादाचा सामान्य माणूसाचा विचार करू आम्ही. नाही होऊ शकत काय आता. हो नाही काय तुम्ही काय ह्याच्या अगोदर आमच्या भरोश्यावरच पळत होता का? नाद काय आमच्या जीवावर करत होता का? अहो मनोहर शेठ एवढा हलक्यात नका घेऊ राव आम्हाला पर्यंत. मग तुम्ही काय येडेबिडे समजलाय का आम्हाला? मग तुम्ही हे काय सांगताय मला? आम्ही काय तुम्हाला काय करायचं ते करा, त्याचं नका मला सांगू. हां कशाचा अन्याय? तुम्ही काय आमच्या जीवावर येतो इथं? ह्याच्या अगोदर कुठे गेलता तुम्ही? ह्याच्या अगोदर काय येत नव्हतं तुम्ही? आणि तुम्हाला शर्यत सुरू करून दिली ना तिथं सातारा चकडीची, त्या शर्यतीत पळा की तिथं. घ्या की तुमच्या इथं 5-5 लाखाची मैदानं आणि पळा की. काय आम्ही रोखाय आलोय का तुम्हाला? आमच्या इथं गाड्यांची संख्या जास्त आहे, आमच्या बैलगाडी मालकाला पळाय भेटना आणि आम्ही काय विचार करायचा तुमचा?
चांगले बैल तयार करा ना. अहो आमची चांगलीच आहे तो, आम्ही तुमच्या कधी इंजेक्शन मारून बैल आणत नाही. मला दाखवा तुम्ही. हा नका सांगू, मनोहर डॉक्टर काय येऊन करतो तुमच्या इथं माहिती आहे की मला. अहो तो कुठलाही हे करत नाही. मनोहर डॉक्टरना तुम्ही सांगा आजच्या नंतर त्याला जर कोण मला बैलाला जर त्याला दिले असत तर डॉक्टरला बैल दाखवायचं सांगणार आहे आपल्याला. अहो कशा, मी काय म्हणतो तुमच्या इथं मैदानं भरू शकता ना तुम्ही. आज जिल्हा परिषद सदस्य आहे भाऊ तुमचा, घ्या 5 लाखाचं मैदान आणि पळू दे सगळ्यांना तिथं. हे ठिकाणी लोकांचे बहाणे झाले. हां बहाणे कशाचे, तुम्ही काय आमच्या जीवावर आहे काय. तुम्हाला 5 मिनिटं जाऊ द्या. हां